जून महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसानं अद्यापही हजेरी लावलेली नाही। दरवर्षी जूनच्या मध्यापासून शेतात पेरणीची लगबग सुरू होते। बळीराजा काळ्या मातीत बी पेरून आभाळाकडे आशेनं पाहत असतो। मात्र यंदा पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेकांनी शेताची नांगरणी करून जमीन पेरणीसाठी तयारही ठेवली आहे, पण पावसाअभावी बियाणं अजूनही पोत्यातच आहे। आकाशात काळे ढग दाटून येतात, पावसाची चिन्ह दिसतात, पण पाऊस मात्र होत नाही। त्यामुळे खरीप हंगामाचं नियोजन कोलमडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। याविषयी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आफताब शेख यांनी। साहेब म्हणलं शेताला सुद्धा नको वाटायला याला पाय पळते तर काय हो काही बघितलं वा ही सगळं पाक काहीच नाही शेतात याला सुद्धा भ्या वाटायला या येऊ सुद्धा वाटतं ना, म्हणून आम्ही येतच नसतो शेताला। काय करायचं येऊन गडी मागितल्या रोजानं ही बांधत चोडाला सगळं पैसे गेले ह्यातच द्या 700 रुपये द्या 800 रुपये द्या आणि पैसे द्याच कुठलं। 2 लाख रुपये कर्ज आहे माझ्याकडे सोसायटीचं आणि बँकेचं आहे आणि गाडीच 3 लाख रुपये 5-6 लाख रुपये कर्ज आहे माझ्याकडे। समक्षम भूमीसारखं शेत झालं। जून महिना पूर्ण संपला, थेंब नाही थेंब, असं ऊन जर हाय मारतं आम्ही घराच्या कुठल्या तर झाडाखाली बसून 2-2 तास बसतो। शेतातल्या लाईटीने पूर्ण कट केलेत, कुठं चालू नाही सध्या। जनावराला पाणी नाही, शेतकऱ्याला घरी आंघोळीला सुद्धा पाणी नाही। शेतकऱ्यांना असं हाल झाले की सांगायलाच येत नाही, डोळ्यातनं पाणी येतं त्याच्यामुळे बोलता येत नाही। पुढचं काय बोलावं ही प्रश्न। सध्या एक थेंब सुद्धा पडला नाही, 1.5 महिने पावसाळा उलटून गेला। शेतात 1 रुपयाचं उत्पन्न येण्याची आशा नाही। एवढं ऊनच नसतं। गेल्या वर्षी जास्त पाऊस झाला, सगळी पिकं गेली। यंदा आता पाऊस नाही म्हणून ग बसायची पाळी झाली। काय कामधंदा बी लागेना, कामधंदा बी नाही। लोकांच्या जावं म्हणलं तर आपल्यातच काय नाही, त्यांच्याकडे पैसे नाही तर लावणार कोण कामाला। मग खायचं कसं राहायचं कसं हे सगळं अवघड झाले साहेब। शेतीला फक्त त्यांनी तलावाकडच्या नदीकडच्या भागाला 2 तास लाईट दिलेले आणि 8 तासातली लाईट त्यांनी 6 तास केली। आणि काय भागमध्ये आता आमच्या इथं 3 टप्प्यात लाईन केली, तर खडकी भाग 5 तास लाईट आहे, तर इकुर्गा भाग 2 तास लाईट आहे। एकाच फीडरवर 3 टाइम लाईट म्हणजे हे नुसतं बोलतेत आणि करतेत कायच नाही। तुम्ही 180-200 मेगावॅटनं लाईट सोडता, आमच्या मोटरी महिन्यातून 3 ते 4 वेळा मोटरी जळतात। एका मोटरी जळाल्यानंतर खर्च 6,000 रुपये आहे। शासन देणार आहे का आम्हाला हे 6,000 रुपये? देणार आहे का? नाही। आता शेतीची पूर्ण मशागत केलंय, ट्रॅक्टरचं डिझेल वाढलंय। किती खर्च येतो साधारण मशागतीला? मशागतीला नांगर पाळी पेरणी म्हणलं तर एका एकरी 10,000 रुपये खर्च येतो। बियाणाचा रेट वाढवून ठेवला, खताचा रेट वाढवून ठेवला, ह्याच्यावर कोण बोलणार आहे का? लक्ष देणार आहे का? आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया। थोड्याच वेळात दुपार